नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय अतिशय महत्त्वाचा एवढा आहे की एका वृत्तवाहिनी म्हणजे TV9 या वृत्तवाहिनीनं पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली आणि त्याच्यावरून आज सगळीकडे चर्चा चालू आहे. आणि त्याच्यातला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की उद्धवजींना मदत केली म्हणजे शिवसेनेला मदत केली. बाळासाहेबांची ऋण, बाळासाहेबांनी केलेले उपकार मी या जन्मी तर विसरू शकत नाही वगैरे वगैरे पंतप्रधानांनी त्या चॅनलवर बोलले आणि त्याचे परिणाम दिसायला चालू झाले. मग नरेंद्र मोदींनीही राजकीय खेळी केली का परत? TV9च्या एका संपादकाने प्रश्न विचारला त्या उमेश कुमावतने आणि त्याच्यावर त्याने लगेच बोलायला चालू केलं. मग त्यांनी पण ती राजकीय खेळी केली का काय, अशा चर्चा सध्या चालू आहेत आता सगळीकडे. त्याच्यात त्यांनी उद्धवजींच्यावर कसं प्रेम उतू जायला लागलंय हे आता ते सरळ सरळ सांगितलं. आणि त्याच्या आधीच एक मला संदर्भ द्यावा असा वाटतोय की महाविकास आघाडीच्या बैठका होत होत्या, जागा वाटप चालू होत होते आणि वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यासाठी सुद्धा एक बैठक झाली आणि प्रकाश आंबेडकर स्वतः बैठकीला उपस्थित राहिले होते. आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेला आज जे मोदी बोलतात उद्धव प्रेम, शिवसेनेवरचं प्रेम एकदम आता त्या चॅनलवर उतू जायला लागलेलं होतं. तो संदर्भ घेऊनच मी बोलतोय. आत्ता प्रकाश आंबेडकरांनी एक अट घातली की मला तुम्ही लिहून द्या की तुम्ही पुढं भाजपमध्ये जाणार नाही, असं मला लिहून द्या. याला कुणीही तयार झालं नाही. शिवसेना तर अजिबातच तयार झाली नाही. म्हणजे प्रकाश आंबेडकरांना हे नक्की माहीत होतं की नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर शिवसेनेचे लागेबंदे आत्तापासूनच सुरू आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये उद्या निवडणुका झाल्या, मग पंतप्रधान परत मोदी होतात न होतात, पण एक नक्की आहे की महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट ही होणार आहे. आणि परत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर पहिला कोण ही स्पर्धा लागेल. म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळेला स्पष्ट मुद्दा मांडला की तुम्ही भाजपमध्ये जाणार नाही, हे कुठंतरी लिहून द्या. हे का खरं मानायचं नाही मग मला सांगा. आता प्रकाश आंबेडकरांचं काहीही बोलतात वगैरे ही टीका करणारी पण आहेत. आता सोशल मीडिया आहे, पण काय चुकीचं होतं त्यांचं हे आज मोदींच्या बोलण्यातनं दिसून आलं. आता ह्याचे परिणाम असे होणार आहे की नरेंद्र मोदींची मुलाखत झाली. मुलाखत झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस चालू झाली आता त्या मोदी साहेबांच्या वाक्यामुळं. आता ते म्हणतात, उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याच्यावर त्यांचं मत मांडलं की मी आजारी होतो तरीसुद्धा माझं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले वगैरे वगैरे, हे मोघम बोलून गेले. परंतु नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीला म्हणजे शिवसेनेला, उद्धव उबाटा गटाला 11-12 जरी सीटा मिळाल्या, त्या दरम्यानच्या 10च्या दरम्यान जरी मिळाल्या, आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जरी 4 सीटा मिळाल्या, तरी काँग्रेसला हा बाहेरचा रस्ता दाखवतील हे दोघं एकत्र राहतील, किंवा शिवसेना स्वतः एकटं उद्धव ठाकरे मोदी साहेबांशी संपर्क ठेवून. पण नंतरच्या अटी, नंतरची जुळणी, कारण भारतीय जनता पक्षाला मोदींना कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान बनवायचे महायुतीला, आणि ते एकदा पंतप्रधान बनले की त्यांचा रोल संपणार आहे इथला आघाडीचा, महायुतीतला. पण महायुतीमध्ये अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांना स्पष्ट सांगतील विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढू, हे भारतीय जनता पक्ष सांगू शकतंय. आणि त्यावेळेला वेगळी समीकरणं होतील. आता अजितदादा पवारांना किती सीटा मिळणार, एकनाथ शिंदेना किती मिळणार, ते हे निवडणुकीच्या मतदानानंतर कोण कसं सत्तेत येईल त्याच्यानंतर ही गणितं मांडली जाणार. पण आत्ता एवढं नक्की म्हणता येते की उद्धव ठाकरेंना ते जवळ करू इच्छितात आणि नरेंद्र मोदींना काहीही करून उद्याच्या काळात शिवसेना, उबाटा हे आपल्याकडं हवे आहे. आणि राजकारणामध्ये सत्याला काही महत्त्व नसतं. कायम सांगतो, मुत्सद्दीगिरीलाच महत्त्व असतं, सत्य काहीच नसतं. कारण आत्तापर्यंत कोण कोण किती सत्य बोललं
काही झालं तरी नंतरच्या काळात ते एकमेकाला भेटलेत, आता अजितदादा पवारसुद्धा आलेत का नाहीत मला सांगा भारतीय जनता पक्षामध्ये. त्यांच्यावर टीका मोदी साहेबांनीच केली ती. परंतु ते राजकारणात काही नसतं, ते विसरून जातात. परत त्यांना अर्थ खातं, म्हणजे ज्याच्यावरनं टीका केली तेच खातं दिलं त्यांना. असं नाही असतं राजकारणात, त्या चुकीचं पण काही नाही. त्याच्यावरनं त्या अजितदादांना उलट क्लीन चिट देऊन टाकली त्यांनी, कारण त्यांनी तपासलं असेल की त्याच्यामध्ये काही नसेल. परंतु हे आत्ता ह्या एका चॅनलवरनं हे सगळं रान पेटलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे महायुतीचं आत्ता हे गणित पुढच्या काळातलं जे आहे ते त्यांनी आत्ता मांडायला सुरुवात केली. त्यातला हा एक राजकीय खेळ आहे. नरेंद्र मोदींनी आज जे बोलून गेले, उद्धव प्रेम जे त्यांनी दाखवलं, त्याच्यानंतर मात्र शरद पवारसुद्धा सावध झालेले आहेत. काँग्रेस तर पूर्ण सावध झालेली आहे, कारण काँग्रेसला इनमिन 3-4 सीटा येतील आत्ता असं वातावरण आहे. एकंदर सर्वे बघितल्यानंतर 5 धरा तरीसुद्धा हे काँग्रेसला बाजूला करतील. आणि नरेंद्र मोदींना काही करून काँग्रेस नको आहे. काँग्रेस हे त्यांना किती राग आहे हे आपण बघतोय. त्याच्यासाठी ह्या दोघांनाही सुद्धा ते ॲडजस्ट करतील. मग एकनाथ शिंदे किती सीटा मिळवणार आहेत, अजितदादा किती मिळवणार आहेत, कोण किती मिळवणार, त्याच्यानंतर ही गणिती होतील. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नक्कीच सहानुभूती नरेंद्र मोदींना आहे आणि ते पुढच्या काळात सुद्धा त्यांनी शब्द देऊन बसलेत ना. आत्ता उद्याच्या काळात सुद्धा मी उद्धव ठाकरेंना कुठलीही अडचण आली तरी मी मदतीला धावून जाणार आहे. इकडं एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांनी खुश केलेलं आहे, म्हणजे त्यांनासुद्धा मुख्यमंत्री केले. म्हणजे हे सुद्धा बाळासाहेबांचं स्वप्न मी पुरं केलं. म्हणजे एकंदर नरेंद्र मोदींनी एक ह्या वृत्तवाहिनीच्या चॅनलवरनं एक मोठी राजकीय खेळी केली आहे म्हणायला काही हरकत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.